ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वत्सायाणं नमो लोये सवसाहुणम्। जय बोलिए अनंतानंद सिद्ध परमेष्टि भगवान की जय। पंच परमेष्टि भगवान की जय। सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य देव कुंद कुंद विरचित प्रवचन सार मंगलाचरण। ईस सुरासुर मनुसिं वंदिदं दोदधायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारम् से पुनतीर्थयरे ससंवसिते विशुद्धस्वभावे समनीयणानदंसण चरित तव वीर्या यारे ते संवे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमगणहराणम् अच्छावयवगानं साहुनं चेदिसंवेसिं तेसिं विशुद्धदंसण प्राणपहाणासमं समासेच उवसंपयामि सम्मम् जतो निर्वाण संपत्ति। जय बोलिए आचार्य भगवान कुंद कुंद देव भगवान की जय। प्रवचनसार ग्रंथराज की जय। आपण प्रवचनसार जीवन स्वातंत्र्याची कला भाग 1 व 2 ही मराठी टीका परमपूज्य आरिका शुद्धम श्री माताजींनी लिहिलेली याचा स्वाध्याय करत आहोत। आपली गाथा 36 चालू आहे। शेवटचा पाठ आला होता त्याचा एकदा गाथा म्हणून घेऊया। पेज नंबर 221 गाथा नंबर 36। तम्हाणाणं जीवो नेयं दौवं तिहासमखादं दौवं तिपुणो आदा परं च परिणामसबद्धम् तम्हाणाणं जीवो नेयं दौवं तिहासमखादं दौवं तिपुणो आदा परं च परिणामसबद्धम्। काय सांगितलं? तम्हा म्हणजे म्हणून, नाणम जीवो ज्ञान जीव आहे, नेयम दौवम ज्ञेय हे काय आहेत? द्रव्य आहेत। तिहासमखाद 3 प्रकाराने सांगितलेले आहेत। जे ज्ञेय द्रव्य आहेत ते 3 प्रकाराने
सांगितलेले आहे. पुनोदवम ती म्हणजे पुन्हा ते ज्ञेयभूत द्रव्य, ज्ञेयरूप द्रव्य, परिणामसंबद्धम परिणामाने संयुक्त, आदापरमच आत्मा व परद्रव्य आहे. मग या गाथेचं तात्पर्य असं की ज्ञान फक्त स्व आत्माच आहे आणि ज्ञेय काय आहे, स्व आत्मा आहे, पर आत्मा आहे आणि समस्त अचेतन पदार्थ आहेत. मग आत्मा, ज्ञान आणि ज्ञेय दोन्ही आहे. पुद्गलादी 5 द्रव्य जे आहेत ते काय, केवळ ज्ञेय आहेत. पण आत्मा कसा आहे, ज्ञान आणि ज्ञेय हे दोन्ही आहेत. हे इथं आचार्यांना गाथेमध्ये सांगायचा अभिप्राय आहे. मग आपण बघितलं काल की ज्ञान जीवमय आहे. आपण आतापर्यंत काय केलं, ज्ञान जीवरूप पाहिलं नाही, म्हणून काय झालं, अज्ञानामध्ये बाहेर ठेवा, अज्ञानीच राहिलो. मग काय केलं आपण, जीवाचं ज्ञानाचं लक्षण इंद्रिय रूप केलं, ज्ञेय पदार्थामुळे केलं, प्रकाश, शास्त्र, शब्द इत्यादी रूपाने आपण ज्ञानाचं लक्षण केलं. पण ज्ञान कधी जीवरूप पाहिलं नाही. मग सांगितलं ही मिथ्या मान्यता आहे आणि त्यामुळं आपण अज्ञानी राहिलो. मग जोपर्यंत ज्ञानाचं लक्षण बरोबर नाही तोपर्यंत काय होणार आहे, ही विपरीत मान्यता सुटणार नाही आणि अज्ञान दूर होणार नाही. मग अज्ञान दूर करण्यासाठी जी विपरीत मान्यता आहे, मिथ्या मान्यता आहे, त्याला दूर करावं लागणार. आणि ती मान्यता म्हणजे की ज्ञानाला जीवरूप न मानणं, ज्ञानाला अन्य रूप पाहणं. मग आपल्याला कसं पाहिलं पाहिजे, यथार्थ रूप बरोबर, की ज्ञान हे जीवरूपच आहे. मग जे ज्याचं असतं ते त्याचं असतं. मग ज्ञान आत्म्याचं आहे म्हणून ज्ञान आत्माच आहे असं सांगितलं. मग जे जाणते ते ज्ञान आणि जीव जाणतो म्हणून जीव ज्ञान आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे, ज्ञान जीवरूपच पाहिलं पाहिजे. मग समयसारमधली देखील आपण गाथा इथं पाहिली की ज्ञान शब्दरूप नाही, कारण शब्द जाणत नाहीत. मग ज्ञान भिन्न आहे आणि शब्द भिन्न आहेत. ज्ञान शास्त्ररूप देखील नाही, म्हणजे शास्त्र देखील ज्ञान नाही, कारण शास्त्र काही जाणत नाहीत, म्हणून शास्त्र भिन्न आहेत आणि ज्ञान भिन्न आहे. मग इंद्रिय देखील ज्ञान नाहीत सांगितलं, कारण इंद्रिय जाणत नाहीत, ज्ञान जाणतंय. त्यामुळं ज्ञान भिन्न आहे आणि इंद्रिय भिन्न आहे. अशा प्रकारे अनेक गाथांच्या द्वारे आचार्य आपल्याला सांगतायत की ज्ञान व ज्ञेयामध्ये भिन्नत्वाची भावना आहे. मग जगामध्ये अमूर्त चेतन स्वरूपी जो जीवद्रव्य आहे तोच जाणण्यासाठी समर्थ आहे. दुसरा कोणताही पदार्थ जाणू शकत नाही, म्हणून जीवच ज्ञान आहे. मग हे जे होतं पहिला टॉपिक की ज्ञान जीवमय आहे, हे सिद्ध झालं, हे प्रूव्ह झालं की ज्ञान जीवमयच आहे, अन्य पदार्थ ज्ञान नाहीतच. मग आत्मा व अन्य द्रव्य ज्ञेयरूप, म्हणजे जाणणारे जाणण्यात येणारे जे पदार्थ आहेत ते ज्ञेय आहेत. मग काय सांगितलं की जे पूर्वी झालं होतं आणि जे आत्ता होते म्हणजे चालू आहे आणि जे होणारे, हे सगळ्या काय झाल्या, पर्याय झाल्या. आणि या पर्यायांच्या परंपरेमध्ये जी प्रवाहित होणारी जी जितकी म्हणून द्रव्ये आहेत ती सर्व काय आहेत, ज्ञेय आहेत, जाणण्यात येणारे आहेत, कारण ते ज्ञानामध्ये जाणली जातात. आणि ज्ञेय 2 प्रकारचे सांगितले. कोणते कोणते 2 प्रकार सांगितले, आत्मा आणि अन्य पर पदार्थ. आणि ज्ञेय पदार्थ 3 प्रकाराने सांगितले जातात, हे देखील आपण काल पाहिलं होतं. कोणते ते 3 प्रकार, की द्रव्याच्या ज्या पर्याय आहेत, भूत, भविष्य आणि वर्तमान,
त्या पर्यायांच्या अपेक्षेने. परत सांगितलं उत्पाद्य ध्रुवीयतेच्या अपेक्षेने. आणि परत तिसरा प्रकार सांगितला द्रव्य गुण पर्यायाच्या अपेक्षेने. अशा पद्धतीने हे ज्ञेय 3 प्रकारांचे आपण इथे काल विश्लेषण पाहिलं होतं. मग सहज ज्ञेय न्यायक संबंध कसा की ज्ञानाचं अवलंबन घेऊन पदार्थ ज्ञेयरूप म्हटलं जातात आणि ज्ञेयाकाराचं अवलंबन घेऊन जीव ज्ञानरूप म्हटला जातो. मग दोघांमध्ये सहज ज्ञेय न्यायक संबंध आहे. ज्ञान ज्ञेयाला जाणतं आणि हा त्याचा स्वभावच आहे, है ना. मग काय सांगितलं स्वभावाचं बाहेर त्याला स्वभावाला अपेक्षा नसते. काय सांगितलं की शुद्ध स्वभावाचा उदयच आहे ज्ञान ज्ञेयाला जाणणं म्हणजे. मग इथं सांगितलं की एक जीवद्रव्य स्वयं ज्ञान आहे आणि स्वयं ज्ञेय आहे. कारण ज्यावेळेस ज्ञेय 2 प्रकारचे सांगितले, स्व आत्मा आणि अन्य पर पदार्थ. तर त्याच्यामध्ये स्व आत्मा जो आहे तो ज्ञेय सांगितलेला आहे. मग त्यामुळे इथं सांगितलं की आत्मा आणि दुसरे अन्य ज्ञेय पदार्थ ह्यांना जीवद्रव्य जाणतो आहे. मग त्यामुळे जीव स्वयं ज्ञान देखील आहे आणि ज्ञेय देखील आहे. मग ज्ञान सुद्धा ज्ञान कसं सांगितलं स्वपरप्रकाशक म्हणजे ज्योतीप्रमाणे सांगितलं की स्वतःलाही प्रकाशित करते आणि अन्यालाही प्रकाशित करणारं आहे. ज्योती म्हणजे दिवा. दिव्याचा प्रकाश कसा असतो स्वपरप्रकाशक असतो आणि त्या प्रकाशाला म्हणजे त्या प्रकाशमयी दिव्याला शोधण्यासाठी दुसरा दिवा लागत नाही कारण तो स्वतःला प्रकाशित करतो. मग सांगितलं काय होतं इथे आपण ज्यावेळेस ज्ञप्ती क्रियेची परनिरपेक्षता पाहिली होती की जर असं असेल तर काय होतं की तो वस्तूंना प्रकाशित करण्यासाठी जात नाही तर स्वयं प्रकाशमय होतो आणि त्या वस्तू त्याच्या निमित्तामध्ये प्रकाशित होतात. तशाच पद्धतीने आत्मा काय आहे स्वयं ज्ञानमय होतो. स्वयं ज्ञानमय झाल्याने त्याच्यामध्ये अन्य पर पदार्थ निमित्त रूपाने झळकले जातात असं सांगितलं होतं. आता इथे ज्ञान आणि ज्ञेयाचा परिणमन स्वभाव आपण पाहणार आहोत. प्रश्न काय आहे आत्म्यामध्ये द्रव्यांची ज्ञानरूपता व द्रव्यांमध्ये आत्म्याची ज्ञेयरूपता कशा प्रकारे आहे. बघा प्रश्न काय समजून घ्या. आत्म्यामध्ये द्रव्यांची ज्ञानरूपता आणि द्रव्यांमध्ये आत्म्याची ज्ञेयरूपता. ज्ञान आणि ज्ञेय हा भिन्न फरक आहे हे लक्षात घ्यायचं. कशा प्रकारे आहे अर्थात आत्मा द्रव्यांना जाणतो आणि द्रव्ये आत्म्याच्या जाणण्यात येतात. ही गोष्ट कशी काय घटित होते हा प्रश्न आहे शंकाकाराला. तर उत्तर काय देतात आचार्य आत्मा व इतर सर्व द्रव्यांचा परिणमन स्वभाव असल्यामुळे हे सहज घटित होते. द्रव्यांच्या अवलंबनाने आत्मा ज्ञानरूप परिणमतो व ज्ञानाच्या अवलंबनाने द्रव्ये ज्ञेयाकार रूपाने परिणमतात. काय सांगितलं की द्रव्यांच्या अवलंबनाने आत्मा ज्ञानरूप परिणमतोय आणि ज्ञानाच्या अवलंबनाने द्रव्ये ज्ञेयाकार रूपाने ज्ञेय रूपाने परिणमतात. आत्मा व पदार्थाचा सहज परिणमन स्वभाव आहे. सर्व पदार्थ प्रमेयत्व गुणामुळे ज्ञानामध्ये जाणले जात आहेत. जर प्रमेयत्व गुण म्हणजे जाणले जाण्याची शक्ती जर नसेल तर ते जाणले जाणार नाहीत. मग सर्व पदार्थांमध्ये सर्व द्रव्यांमध्ये प्रमेयत्व गुण आहे सामान्य गुण आहे. त्यामुळं काय सांगितलं सर्व पदार्थ या गुणामुळे प्रमेयत्व गुणामुळे ज्ञानामध्ये जाणले जातात. मग ज्याप्रमाणे आरशासमोर मोर उभा राहिला तर त्यामध्ये मोराचे प्रतिबिंब झळकते. आरशामध्ये झळकवण्याची शक्ती आहे आणि मोरामध्ये झळकण्याची शक्ती आहे. म्हणजे आरसा काय सांगितला ज्ञानमय होऊ शकतो म्हणजे जाणू शकतो असं थोडक्यात. आत्म्याला जर घेतलं आपण तर काय आहे
आरसा हा ज्ञान आहे आणि म्हणजे आत्मा हे ज्ञान आहे आणि मोर त्याच्यामध्ये जे झळकणारे ज्ञेय आहेत. अशा पद्धतीने सांगितलं की आरशामध्ये झळकवण्याची शक्ती आहे आणि मोरामध्ये झळकण्याची शक्ती आहे, म्हणून मोर आरशात झळकतो. जर मोराला दगडाच्या भिंतीसमोर उभं केलं मग त्यामध्ये मोर झळकतो का? तर नाही, त्यामध्ये मोर झळकत नाही, कारण त्या भिंतीमध्ये झळकवण्याची शक्ती नाही. अथवा आरशासमोर कोणता अमूर्तिक पदार्थ आहे परंतु ते आरशात झळकत नाही, कारण त्या अमूर्त पदार्थामध्ये आरशात झळकण्याची शक्ती नाही. मग झळकण्याच्या शक्तीने युक्त पदार्थ असेल व झळकवण्याच्या शक्तीने युक्त पदार्थ असेल तरच झळकण्याची क्रिया घडते. काय सांगितलं लक्षात आलं? झळकण्याच्या शक्तीने युक्त पदार्थ असेल आणि झळकवण्याच्या शक्तीने देखील युक्त पदार्थ असेल तरच ती झळकण्याची क्रिया घडते. मग सर्व पदार्थ ज्ञानामध्ये ज्ञात होण्याच्या शक्तीने युक्त आहेत. अगदी त्याचप्रमाणे जे काही सर्व द्रव्य पदार्थ आहेत ते ज्ञानामध्ये ज्ञात होण्याच्या शक्तीने युक्त आहेत म्हणून जाणले जातात. आत्मा त्यांना जाणण्याच्या शक्तीने युक्त आहे म्हणून सर्व पदार्थ आत्म्याच्या ज्ञानामध्ये झळकतात. जगातील पदार्थांमध्ये प्रमेयत्व धर्म नसता तर ते जाणले जाऊ शकले नसते, म्हणून अन्य गुणाप्रमाणे प्रमेयत्व नावाचा एक गुण मानला पाहिजे. मग हे सांगितलं की प्रमेयत्व गुण हा गुण मानलाच पाहिजे द्रव्यामध्ये, कारण काही मतवादींचं असं म्हणणं की प्रमेयत्व गुणामुळे ते जाणलं जात नाहीये, म्हणजे त्यांचं मान्यता थोडीशी वेगळी आहे. तर त्याचं खंडन इथं सांगितलं की त्याच्या खंडनासाठी की प्रमेयत्व हा गुण मानलाच पाहिजे, कारण प्रमेयत्व नावाच्या शक्तीमुळेच ते द्रव्य पदार्थ जाणले जातात. संपूर्ण विश्व ज्ञान व ज्ञेयामध्ये विभक्त आहे. दोन पार्ट, ज्ञान आणि ज्ञेय. आत्मा सोडून अन्य सर्व परपदार्थ ज्ञेय आहेत, परंतु आपला आत्मा स्वयं ज्ञायक आहे आणि ज्ञेय सुद्धा आहे. म्हणून आपल्या आत्म्यामध्ये ज्ञेय व ज्ञायक दोन्ही विशेषता आहेत. मग प्रस्तुत गाथा जाणून जीवनात काय प्रयोग करायचा? काय उपयोग? ज्ञानामध्ये आलेल्या परज्ञेयाशी तन्मय न होता ज्ञेय ज्या ज्ञान पडद्यावर झळकतात तो ज्ञान स्वभावी आत्मा मी आहे. काय सांगितलं? जे काही परज्ञेय आहेत, जे काही जाणले जात आहेत पदार्थ, त्याच्याशी तन्मय न होता जो जाणणारा आहे तो आत्मा मी आहे. मी अन्य ज्ञेयरूप नाही. ज्ञेय माझ्या ज्ञान स्वभावाचीच प्रसिद्धी करीत आहेत, कारण ज्ञानच नसते तर ज्ञेय प्रतीतीला आलेच नसते. ज्ञेय प्रतीतीला येतात म्हणजे ज्ञान आहे. जसे पदार्थ दिसतात म्हणजे प्रकाश आहे हे लक्षात येते, पदार्थ प्रकाशाची प्रसिद्धी करतात, तसे ज्ञेय पदार्थ ज्ञायकाचीच प्रसिद्धी करतात. म्हणून ज्ञेयाला जाणून असा विचार करावा की हे ज्ञेय मी नाही, हे ज्ञेय ज्यामध्ये ज्ञात होते असा ज्ञायक मी आहे. ज्ञान व ज्ञेयामध्ये भेद जाणून ज्ञेय ज्ञायक संकर दोष दूर करावा. संकर म्हणजे मिश्र. ज्ञेयाला आणि ज्ञानाला एक मानलं जातं, मिक्स केलं जातं. तर तो भेद जाणायचा आहे की ज्ञेय मी जाणतो आहे, जो ज्ञानमय आहे तो मी आहे, जाणणारा मी आहे. म्हणून सांगितलं हा भेद जाणून ज्ञेय ज्ञायक संकर दोष दूर करावा. स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञानाने
ज्ञान स्वभावी निज आत्म्याला ज्ञेय बनवून शुद्धोपयोगाने परिणत व्हावे. ज्या शुद्धोपयोगाने निज स्वरूप संपदा विकसित होते त्या शुद्धोपयोगाची सदा भावना करावी. काय सांगितलं की ज्या शुद्धोपयोगाने निज स्वरूप संपदा विकसित होते, शुद्धोपयोगाने काय होते, निज स्वरूपाची संपदा विकसित होते आणि म्हणून त्या शुद्धोपयोगाची सदा भावना करावी. आता काय सांगतायत पुढील गाथेमध्ये की भूतकाळात झालेले द्रव्यांचे पर्याय आणि भविष्य काळामध्ये होणारे द्रव्यांचे पर्याय ज्ञानामध्ये वर्तमान पर्यायाप्रमाणे प्रतिभासित होतात. पूर्वगाथांमध्ये ही गोष्ट अनेक वेळा सांगितली आहे, परंतु मध्यंतरी अन्य विषय आल्यामुळे ती गोष्ट पुसट झाली आहे. येथे त्याला पुन्हा उजाळा देतात. ज्याप्रमाणे दिव्यातील ज्योत विझत आली की पुन्हा त्यामध्ये तेल घालून वात पुढे ढकलून दिवा पुन्हा प्रज्वलित केला जातो, त्याप्रमाणे आचार्य पुन्हा ज्ञानाच्या सर्वज्ञ स्वभावाची गोष्ट उजाळा देऊन प्रकाशित करतात. गाथा पाहूयात. गाथा नंबर 37, पेज नंबर 227. तत्कालिगेव संवे सदसंबुधा पज्जया तासिं वट्टन्ते तेणाणे विशेषदो दौवजादीनं. तत्कालिगेव संवे सदसंबुधा पज्जया तासिं वट्टन्ते तेणाणे विशेषदो दौवजादीनं. अन्वयार्थ पाहू. तासिम दौवजादीनं म्हणजे त्या जीवादी द्रव्य जातींचे, ते सव्वे, ते सगळे, ते सर्व. सदसंबुधा ही वर्तमान व अवर्तमान, पज्जया म्हणजे पर्याय, तत्कालिकेव वर्तमान पर्यायाप्रमाणे, विशेषदो विशिष्टतापूर्वक अर्थात आपापल्या भिन्न भिन्न स्वरूपाने, नाणे ज्ञानामध्ये, वट्टन्ते म्हणजे राहतात, वसतात. संपूर्ण द्रव्यांचे सर्व भूत भविष्य वर्तमान पर्याय एकाच वेळी भिन्न भिन्न रूपाने ज्ञान मंदिरामध्ये अवतरित होतात. संपूर्ण विश्वात जाती अपेक्षेने द्रव्य 6 आहेत आणि संख्येच्या अपेक्षेने अनंत आहेत आणि प्रत्येक द्रव्यामध्ये क्रमाक्रमाने पर्याय होतात. एका समयात एक पर्याय होतो. प्रत्येक पर्याय आपल्या समयात प्रतापवंत असतो आणि तो पर्याय आपले प्रभुत्व आपल्यामध्ये घेऊनच असतो. क्रमाने प्रतापवंत होणे हीच पर्यायांची स्वरूप संपदा आहे. पर्याय क्रमपूर्वक होतात ही त्यांची शोभा आहे. पूर्व अनंत काळातील भूत पर्याय आणि पुढील अनंत काळातील भविष्य पर्याय वर्तमानात अविद्यमान असतानाही ज्ञानामध्ये वर्तमानाप्रमाणे भासित होतात. काय सांगितलं? पूर्व अनंत काळातील भूत पर्याय आणि पुढील अनंत काळातील भविष्य पर्याय आता वर्तमान काळात नाहीयेत, अविद्यमान आहेत, तरी देखील ज्ञानामध्ये अगदी वर्तमानाप्रमाणे भासित होतात. सर्व द्रव्यांचे सर्व पर्याय एकाच वेळेस जाणत असतानाही केवळ ज्ञानामध्ये प्रत्येक पर्यायाचे विशिष्ट स्वरूप, प्रदेश, आकार
अधिक भिन्न भिन्न रूपाने ज्ञात होतात. बघा केवढी केवळ ज्ञानाची महिमा सांगितली आहे. केवळ ज्ञानामध्ये सर्व पर्यायांचे मिश्रण होत नाही. ज्या अवस्था होऊन गेल्या, ज्या होत आहेत व ज्या पुढे होतील त्यांना ते ज्ञान भिन्न भिन्न जाणते. केवळ ज्ञान एका समयात सर्व जाणते म्हणून त्याला मिश्रित म्हटले आहे. परंतु ज्ञानामध्ये प्रत्येकाचे लक्षण भिन्न भिन्न ज्ञात होते. पहा प्रभूंच्या विराट स्वरूपाला, अनंतानंत पदार्थ व त्यांच्या अनंतानंत अवस्था, अनंतानंत पर्याय एका वेळी ज्ञानात अवतरतायत, तरी सुद्धा ज्ञानामध्ये काहीही गडबड होत नाही. सर्व व्यवस्थितच आहे. भूत भविष्य पर्याय ज्ञान प्रत्यक्ष. येथे शंका उत्पन्न होते की ज्ञान वर्तमान पर्यायांना जाणते. यात काही शंका नाही, ते तर प्रत्यक्ष आहेत. परंतु भूतकालीन व भविष्यकालीन पर्याय वर्तमानात नाहीतच, त्यांना ज्ञान कसे काय जाणते? मग समाधान देत आहेत बघा आचार्य, यामध्ये काहीही अयुक्त नाही. प्रत्यक्षाने यात विरोध येत नाही. छद्मस्थ जीवाला सुद्धा ज्याप्रमाणे वर्तमान वस्तूचे चिंतन करताना ती वस्तू ज्ञानामध्ये प्रतिभासित होते, त्याप्रमाणे भूत व भविष्यकालीन वस्तूचे चिंतन करताना ती सुद्धा प्रतीतीला येते. आपण जेव्हा लहानपणीच्या गोष्टी आठवतो तेव्हा सर्व घटना प्रत्यक्षाप्रमाणे भासित होतात. शाळेतील पहिला दिवस, शिक्षकांनी आपल्याला दिलेली शिक्षा, पहिला नंबर आला असता झालेला सत्कार समारोह इत्यादी घटना आठवू लागलो तर आपण भूतकाळात जातो व जशा त्या घटना घडल्या होत्या तशाच्या तशा त्या आपल्या स्मृती पटलावर अंकित होतात. एखाद्या ज्योतिषाने भविष्यकाळात होणाऱ्या घटना सांगितल्या असतील किंवा आपण मनामध्ये भविष्यकाळासंबंधी काही योजना आखल्या असतील तर त्यांचा विचार करताना सुद्धा त्या प्रत्यक्ष प्रतिभासित होतात. बाहुबली, भरत आदी जे प्रधान पुरुष भूतकाळात होऊन गेले आहेत अथवा राजा श्रेणिक आदी भविष्यामध्ये तीर्थंकर भगवान होणार आहेत, त्यांचे जीवन चरित्र वाचताना त्या घटना प्रत्यक्ष रूपाने प्रतिभासित होतात. ज्याप्रमाणे अल्पज्ञानीच्या ज्ञानामध्ये कोणत्या तरी द्रव्याचा विचार करताना त्याच्या भूत व भावी अवस्था झळकतात. आपण अल्पज्ञानी आहोत आणि आपल्या बाबतीतला इथं आचार्यांनी सांगितलं की मग आपल्या देखील भूत आणि भावी अवस्था झळकतायत. आपल्याला देखील सोन्याला पाहून त्याची खाणीमध्ये असणारी भूत अवस्था, त्याचप्रमाणे अंगठी, रिंगा इत्यादी रूप होणाऱ्या भावी अवस्था ज्ञात होतात. जर असे झाले नाही तर सुवर्णाचा निर्णय होऊन त्याच्यापासून दागिने बनलेच नसते. वैद्य रोग्याच्या भूत आणि भावी अवस्थांचा विचार करूनच औषध देतो. एक स्वयंपाकीन बाई अन्नाची भूत अवस्था व भावी भात भाकरी इत्यादी अवस्था मनामध्ये विचार करूनच स्वयंपाक करते. त्याचप्रमाणे केवळ ज्ञानी आपल्या दिव्य ज्ञानामध्ये प्रत्यक्ष रूपाने सर्व द्रव्यांचे सर्व पर्याय वर्तमानाप्रमाणे स्पष्ट जाणतात. अल्पज्ञानच्या ज्ञानाची जर ही स्थिती आहे तर ज्यांचे संपूर्ण आवरण नष्ट झाले आहे व अनंत ज्ञान प्रकट झाले आहे, शुद्ध सहज ज्ञान प्रकाश झाला आहे, असे केवली भगवान
6 द्रव्यांच्या भूत आणि भविष्यकाळाच्या अनंत पर्यायांना पाहतात, यात काय शंका? केवळ ज्ञानामध्ये भूतकालीन, वर्तमानकालीन व भविष्यकालीन सर्व पर्याय प्रत्यक्ष आहेत. काय सांगितलं? भूतकालीन, भविष्यकालीन पर्याय ह्या केवळ ज्ञानींना वर्तमानाप्रमाणेच भासित होतात, वर्तमानाप्रमाणेच प्रत्यक्ष असतात. मग एका समयात भूत, भविष्य, वर्तमान पर्यायांची ज्ञान प्रत्यक्षता. बघा, भूत, भविष्य पर्याय वर्तमानात प्रत्यक्ष आहेत हे ठीक आहे, परंतु ते एकाच वेळेस कसे काय जाणले जाऊ शकतात? यामध्ये काही अशक्य नाही. शंका आहे की ठीक आहे, बरं मानलं की भूत, भविष्य पर्याय वर्तमानात प्रत्यक्ष आहे, परंतु ते एका वेळेस कसे काय जाणले जाऊ शकतात? मग इथं आचार्य सांगतायत की यामध्ये काही अशक्य नाही, कारण ज्ञान चित्रपटाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये अतीत, अनागत व वर्तमान वस्तूंचे चित्राकार एका क्षणात प्रत्यक्ष भासित होतात, मग त्याचप्रमाणे ज्ञानरूपी भिंतीमध्ये अतीत, अनागत व वर्तमान पर्यायांचे ज्ञेयाकार एका समयातच भासित होतात. केवली भगवंतांच्या ज्ञानामध्ये जेथे भूत व भविष्यकालीन पर्याय झळकतात, तेथेच वर्तमानकालीन पर्याय सुद्धा झळकतो. आणि जेथे वर्तमानकालीन पर्याय झळकतो, तेथे भूत व भविष्य पर्याय झळकतात. ज्ञान सर्वांना अविशेष रूपाने एका समयातच जाणते. ज्ञानाचे काम जाणणे आहे, आणि या जाणण्यामध्ये भूत, भविष्य व वर्तमान सर्व पदार्थ एका समयातच येतात. केवळ वर्तमानाला जाणणे मतिज्ञानाची दुर्बलता आहे. बघा काय सांगितलं? फक्त वर्तमानाला जाणणं ही मतिज्ञानाची दुर्बलता आहे. तेथे ज्ञानाचा एवढाच विकास आहे म्हणून ते तेवढंच जाणू शकते, परंतु केवळ ज्ञानामध्ये जे आहे, जे होते व जे होणार ते सर्व जाणले जाते. तेथे फक्त त्याच्या अस्तित्वाचा संबंध आहे. ज्याचे अस्तित्व पूर्वी होते, आता आहे व पुढे होणार, त्या सर्वाला ज्ञान जाणते. द्रव्यामध्ये तर पर्याय क्रमाने होतात, परंतु क्रमाने होणारे सर्व पर्याय केवलींच्या ज्ञानामध्ये युगपत येतात, एकाच समयात येतात. पर्याय होण्यामध्ये क्रम आहे, पण जाणण्यामध्ये क्रम नाही. सिद्ध भगवंतांना स्वयं हा विकल्प नाही की हा पर्याय भूतकाळाचा आहे, हा वर्तमानाचा आहे, हा भविष्याचा आहे. तेथे तर सर्व पर्यायांचे एकदम आक्रमण झाले की सर्वच्या सर्व पर्याय एका वेळी प्रगट झाले. ही अतींद्रिय केवळ ज्ञानाची महिमा आहे. अनादि अनंत पर्यायांच्या समूह स्वरूप द्रव्याला केवळ ज्ञान जाणते, परंतु त्यामध्ये भूत, वर्तमान, भविष्य असा भेद करीत नाही. केवली भगवंतांचे सातिशय महात्म्य आहे की सर्वच्या सर्व पदार्थ, सर्वच्या सर्व पर्याय एकाच वेळेस त्यांच्या ज्ञानामध्ये झळकत आहेत. केवळ ज्ञानाच्या महिमेचा अंत गणधरासारखे मोठे मोठे महर्षी सुद्धा करू शकत नाही, एवढी केवळ ज्ञानाची महिमा आहे. त्रैकालिक पर्यायांची ज्ञानामध्ये सद्भूतता, ज्या अवस्था पूर्वी झाल्या किंवा ज्या अवस्था अद्याप झाल्या नाहीत, पुढे होतील
अशा असद्भावात्मक वस्तूसुद्धा ज्ञानामध्ये सद्भूतच आहेत. ज्याप्रमाणे नष्ट झालेल्या आणि उत्पन्न न झालेल्या वस्तूंचे चित्राकार वर्तमानच आहेत, त्याप्रमाणे अतीत व अनागत, अनागत म्हणजे भविष्यातलं, पर्यायांचं ज्ञेयाकार सुद्धा वर्तमानच आहे. मग ज्याप्रमाणे चित्राच्या भिंतीवर बाहुबली आदी पूर्वी झाले व श्रेणिक आदी तीर्थंकर पुढे होतील, त्या सर्वांची चित्र आहेत. त्या सर्वांना पाहणाऱ्याला ते सर्व चित्र वर्तमानात झळकत आहेत. त्याचप्रमाणे केवली भगवंतांच्या उपयोगरूपी भिंतीवर द्रव्याच्या भूत भविष्य पर्यायांचे चित्र वर्तमान रूपानेच प्रतिबिंबित होत आहेत. किती सुंदर उदाहरण दिलं की आपण भिंतीवर बाहुबली वगैरेंचं पूर्वी झालेले जे आहेत शलाका पुरुष त्यांचे चित्र पाहतो, आणि जे भावी तीर्थंकर श्रेणिक आदी होणारे त्यांचे चित्र पाहतोय. आणि हे कधी पाहतोय आपण? वर्तमानात पाहत आहोत. आणि मग त्याचप्रमाणे सांगितलं की केवली भगवंतांना देखील त्यांच्या उपयोगरूपी भिंतीवर, त्यांच्या ज्ञान उपयोगावर हे सर्व द्रव्यांच्या भूत भविष्य पर्यायांचे चित्र वर्तमान रूपानेच प्रतिबिंबित होत आहे. उद्याची पर्याय उद्या होईल, परंतु ज्ञानामध्ये तर वर्तमानच आहे. आठवण करते वेळी 10 वर्षापूर्वीची सुद्धा घटना वर्तमानच आहे. भूतकाळातील पर्याय भले नष्ट झाले असतील आणि भविष्यकालीन पर्याय अजून उत्पन्न झाले नसतील, तरी सुद्धा केवळ ज्ञानामध्ये तर वर्तमान पर्यायासमान विद्यमान आहेत. भूत भविष्य पर्याय वर्तमानात नाहीत, परंतु त्यांचे ज्ञान वर्तमानात आहे. बघा किती केवळ ज्ञानाची महिमा इथे सांगितलेली आहे. सांगितलं काय की केवळ ज्ञानाचा महिमा एवढं आहे की गणधरासारखे मोठे मोठे महर्षी सुद्धा त्याला हे करू शकत नाहीत. जय 24 भगवान की जय, सिद्धांत शास्त्र की जय. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ धूप. देव जो अरहंत नित गुरु से वो निर्ग्रंथ, दया धर्म पालो सदा यही मोक्ष का पंथ. जय सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय. सावधान. जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीव आहे. जो जाणीवेत येत आहे त्याला जाणा, त्याला जाणायचा प्रयत्न करा. ऐकणारा, बोलणारा, बसणारा, चालणारा, उठणारा मी नाहीच. मी तर जाणणारा आहे, जाणणारा मात्रच आहे. या ज्ञान स्वरूपाची प्रतीती करा. जी ज्ञानमय वस्तू आहे, जो जाणतो आहे, तोच मी आहे, तोच मी शुद्धात्मा आहे, पक्क करा. हा मी शुद्धात्मा अन्य ज्ञेयापासून अत्यंत भिन्न आहे. ज्ञेयाबरोबर तन्मय होणारा नाहीच. हा मी शुद्धात्मा भिन्न आहे, अन्य आहे. ज्ञेयाला मात्र जाणतो आहे. ज्ञेय माझ्यापासून अत्यंत भिन्न आहे, अन्यच आहेत. सर्व परपदार्थ ज्ञेय आहे. हा मी आत्मा या माझ्या आत्म्याला देखील जाणतो.
जाणीवेत घ्या. जो जाणतो आहे त्याची जाणीव करा. हा मी शुद्धात्मा ज्ञायक स्वरूपीच आहे. जानन जानन रूपाने जाणणाराच आहे. ज्ञायक स्वरूपोऽहम् ज्ञानानंद स्वरूपोऽहम् चैतन्य विज्ञान घन स्वरूपोऽहम् शुद्धोऽहम् एकोऽहम् स्वयं पूर्णोऽहम् जीवोऽहम् विसर्जन. भो प्रभो मन वचन काय कृतकारित अनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोक प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली, दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते. हे माझे सर्व दोष मिथ्या होत. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या होत. मी माझ्यामध्येच राहो.